मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे रक्षाबंधन आणि काल नारळी पौर्णिमा। तर पौर्णिमा काल मित्रांनो दुपारनंतर चालू झाली, म्हणजेच नाही म्हणायला गेलं तर दुपारी 2:30च्या नंतर आणि आज दुपारी 1:30 वाजेपर्यंत आहे। तर आता चाललो आहे आम्ही मंदिरामध्ये, जो गावाकडे नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम आहे ना, दरवर्षी सालाबादप्रमाणे मी जात असतो। तर त्या कार्यक्रमासाठी जात आहोत। व्हिडिओ पूर्ण पहा, नक्की आवडेल। गावकरी मंडळी मित्रांनो थोडे आता जमायला झालेत सुरुवात, पूजा वगैरे चालू आहे, कारण गृह मंडळी आलेली आहे त्या अगोदरच पूजा करण्यासाठी। साईडला इकडे एक रूम आहे आपल्याकडे नैवेद्य वगैरे बनवायला, आणि ही फुलांची झाडं वगैरे लावलीत मंदिराच्या भोवती। सर्व शोचे आहेत। काम कर
मंदिराच्या आवाराची मित्रांनो बाहेर इकडे साफसफाई चालू आहे. पाण्यामुळे शेवाळ पकडले तर आधी पूर्ण गावकरी मंडळी घासून काढतायत. मंदिरात आतमध्ये नगारा चालू केलेला आहे आणि पोवती वगैरे बनवत आहेत. त्यानंतर समोर सापड घालण्यासाठी थोडी जागा साफ करून ठेवले. काम केला मी, काम करून झाल्यानंतर तर व्हिडिओ बनवायचा. तू काय काम केलं? इकडं फुलं ही पाहिजे होती ना, देवाच्या वापराची फुलं पाहिजे होती की नाही? वापर जाऊ बरं. लहान का केलं? जरा कमी केला. खाली मार. टेकलं पाहिजे. हा खाली खाली आता राजा खाली पोट टेकून दे तुझं.
मंदिरातून मित्रांनो आता घरी आलो आहे. मंदिरातील कार्यक्रम झाले, म्हणजेच नारळी पौर्णिमेचा म्हणजे सापड घालण्याचा कार्यक्रम. तो नारळ काढून झाल्याच्यानंतर ते नारळ फोडून त्याचा प्रसाद करून मंदिरामध्ये अगोदर जे गावकरी मंडळाची पोवती बनवत होती ना, ती पोवती देवांवरती घालून झाल्याच्यानंतर गावकरी मंडळांना सर्वांना एक एक दिलं. आणि आता पुजारी म्हणजेच गुरुमंडळी रावारी गावामध्ये पोवती घेऊन जातील. रावारी गावामध्ये देवांवरती पोवती घातल्याच्यानंतर रावारी गावामध्ये त्यांचा कार्यक्रम म्हणजे सापड वगैरे घालण्याचा कार्यक्रम त्यांच्या देवांवरती पोवतं पडल्याच्यानंतर सुरू होतो. आता गुरुमंडळी तिकडे पोवती दिल्याच्यानंतर आमच्या इकडे घरोघरी वाटतील. ती पोवती नंतर आम्ही देवांवरती घालू आणि हा कार्यक्रम इथेच असाच इथपर्यंत संपतो. सगळेजण आता घरी आलेत. थोडासा पावसाचं वातावरण वाटत होतं, परंतु का पाऊस वगैरे काय आलेला नाही. व्हिडिओ मित्रांनो हा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर अजून नवीन असाल आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. बाय.